हे 40+B संघाचे कर्णधार उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सोमनाथ यांचा आणि उंच असा मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद झालेले आहेत ते हेमंत पाटील. आता समीकरण हे 11 चेंडू आणि 18 धावा क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. पुढील चेंडू सोमनाथ यांचा सामना करतील किशोर. किशोर यांनी मारलेला उंच असा चेंडू बघूया झेलबाद होतात का, आणि किशोर झेलबाद. संघासाठी दुसरा मोठा धक्का बसलेला आहे SS11 संघाला. बघितलं तर समीकरण खूप सोपं आहे. 11 चेंडू आणि 10 चेंडू आता संघासाठी हवे 10 चेंडू आणि 18 धावा. पण असे एका पाठोपाठ जर एक फलंदाज बाद होत गेले तर नक्कीच हे समीकरण अवघड जाणार आहे SS11 संघाला. पिन ड्रॉप सायलेंट ग्राउंडमध्ये आणि हा सुंदर असा टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आहे. सोमनाथ यांचा लेग बिफोरसाठी अपील करण्यात जोरदार अपील करण्यात येत आहे, परंतु लेग बिफोर हा नाही आहे डिसिजन. आणि सोमनाथ यांनी ह्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतलेली आहे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतलेली आहे सोमनाथ यांनी. खूप चांगली अशी कॅच घेतलेली आहे कीपर निलेश देसाई यांनी. निलेश देसाई CBDतील 40+ मधील उत्तम असे नावाजलेले कीपर आहेत. तसं बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये त्यांच्यासारखा कीपर नाही आहे. 9 बॉल 18 रन. खूप सुंदर असं षटक सोमनाथ यांच्याकडून टाकलं जात आहे आणि आता SS11 हा संघ पूर्ण दडपणाखाली गेलेला आहे. 8 बॉल 18 रनची गरज आहे. सुरेशसारखा चांगला बॅट्समन नॉन स्ट्रायकरला उभा आहे. चौथ्या षटकामधील 4 बॉल झालेले आहेत सोमनाथ यांचे आणि 4ही बॉल डॉट आहेत.